प्रियंका शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते। पाहूयात आजच्या काही मुख्य बातम्या। सोलापूरचे भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या नेतृत्वात देवेंद्र कोठे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपुरात भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। नरेंद्र काळे यावेळी म्हणाले, सोलापुरात कोठे कुटुंबियांचं प्रस्थ आहे। विशेष म्हणजे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे निवडणूक कॅम्पेनिंग सांभाळणारे तात्या कोठे यांचे नातू असणारे देवेंद्र कोठे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय, याला महत्त्व आहे। कोठे कुटुंबातील व्यक्ती सोबत आल्याने निश्चितपणे भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली आहे। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर नक्कीच भाजपला याचा फायदा होणार आहे। दरम्यान देवेंद्र कोठे म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यावर विश्वास ठेवत मी भाजपात प्रवेश घेतला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेण्यासाठी बोलावले होते। शहराच्या राजकीय परिस्थितीवर आज चर्चा झाली। पालकत्व स्वीकारत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितले आहे। यावेळी नक्कीच सोलापूर लोकसभा मतदारसंघात लागणारा निकाल हा भाजपच्या बाजूने असेल असा विश्वास नरेंद्र काळे, भाजपा जिल्हाध्यक्ष सोलापूर देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केला। शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार, नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा। इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला। पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 7387775157।